उपचाराची अत्यंत गरज आहे. अत्यंत म्हणजे एखाद्या वेळेला टायफॉइड झाला, सलाईन नाही घेतली तर तो बसेल. पण आज 2026 पासून जर आपण आपल्या पोरांना संस्कार दिले नाही तर पुढे भयंकर असा काळ येणार आहे, याची भाकीत तुम्हाला करतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपल्या संततीला, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका मंडळी, बाहेर असलेली सगळ्यांनी ऐकायचं आहे. आपल्या संततीला संपत्तीचं वारस बनवण्यापेक्षा संस्काराचं वारस बनवा, म्हातारपणात पश्चाताप होणार नाही. संस्कार हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे, बालकाचं कर्तव्य आहे. या न्यायाला 4-5 वर्षाच्या आधी आपल्या गावामध्ये आपण बाल संस्कार शिबिर घेतलं होतं. यावर्षी शिबिर घ्यायचं आहे, पण या शिबिराचं स्वरूप अनोखं आहे. या शिबिराचं स्वरूप अनोखं आहे. शिबिराचं स्वरूप कसं राहणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. शिबिराचं स्वरूप, शिबिर कशासाठी घ्यावं, महिनाभर पंक्ती भरवल्या, जरा कडू बोलतो, महिनाभर पंक्ती बसवल्या, महिना झाला हात धुतले, आपापल्या कामात गेले. हे असं जर केलं तर एवढा खर्च करून फायदा होणार नाही. तर आज आपल्याला सगळं गावकरी मंडळींना मिळून आपल्याला फक्त औषध नाही घ्यायचं, त्या औषधाचा परिणाम करून घ्यायचा आहे. फक्त औषध नाही घ्यायचं, औषधाचा परिणाम करून घ्यायचा आहे. औषधाचा जर परिणाम झाला नाही तर औषध बदलून देतात डॉक्टर, नाही का? म्हणून आपण 4-5 वर्षाच्या आधी शिबिरामध्ये जे औषध वाटलं होतं त्याचा परिणाम पाहिजे तसा झाला नाही, झाला पण पाहिजे तसा झाला नाही. म्हणून यावेळेस चांगलं स्ट्रॉंग औषध आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून द्यायचं आहे. पण हे वैष्णव निका संभ्रम हे शिबिर आपल्याला योग्य प्रकाराने करायचं आहे. या शिबिराचा पहिला टप्पा आहे. या शिबिरामध्ये माय मावल्या ज्या टाळकरी आहेत, या पूर्ण शिबिर होईपर्यंत हा टाळकऱ्याचा ग्रुप एकदम ठेक्यामध्ये, तालामध्ये आपल्याला टाळकरी यांना बनवायचं आहे. ठेक्यामध्ये, तालामध्ये टाळकरी बनवायचं आहे. मी तर म्हणतो टाळकरी एखाद्या वेळेला नका बनवू. सर्व मायांना माझी विनंती आहे, एखाद्या वेळेला टाळकरी बनवू नका. नाही बनता आलं तर हरकत नाही, पण आज रोजी प्रत्येक बाईनं आई बनलं पाहिजे. आई, प्रत्येक बाईनं आई बनलं पाहिजे. मग ते म्हणाल आम्ही कोण आहे? आई आहे, आई आहे, पण आईचं कर्तव्य नाही निभावलं आपण. लेकरं बिघडले हे आपल्या चूक आहे. खरं सांगतो तुम्हाला, माझ्या घरचं म्हणा की तुमच्या घरचं म्हणा, सगळ्याच्या घरात मातीची चूल आहे. आज आपल्या गावात असं घर नाही, एखादं असेल दुर्लभ. म्हणून आपल्या घरातले लेकरं बिघडले हे मायबापाची गलती आहे, चुकी आहे. जेव्हा मी त्या दिवशी सांगून गेलो, जेव्हा लेकरांनी पहिल्या दिवशी 2 दाणे आपल्या हातावर घेतले ना, दात फाडा, 32 पैकी 16 फाडून टाका, बिंदास येतात. त्या दिवशी जर 16 आपण पाळले असते ना तर आज याची 32शी गुटक्यानी खराब झाली नसती. बरोबर आहे की नाही? म्हणून मी माय मावल्यांना विनंती करतो, टाळकरी नंतर बना. आज आपल्याला आई बनायचं आहे, हक्क गाजवायचा आहे मायबापाचा, आणि आपली पिढी तंदुरुस्त करायची आहे. म्हणून शिबिरामध्ये महिला सशक्तीकरण आणि टाळकरी हा वेगळा भाग आहे. पण हिंदू नारी कशी असली पाहिजे हे शिक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहे. मी निवडून शिक्षक बोलावणार आहे, आणि या महिलेची सर्व जबाबदारी, महिलेने आपलं नाव नोंदणी विंचनकर ताई आणि रोठे ताई, हे सगळी जबाबदारी आमच्या अर्चनाताई रोठे यांच्याकडे आहे. शिबिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी 501 रुपये फी राहणार आहे, आणि 500 रुपये ॲडव्हान्स जमा करावा लागणार आहे. शिबिर पूर्ण केलं, शिबिरातून जाताना 500 रुपये वापस, अर्ध्या मधातून गेले जय हरी. म्हणून नियमानं शिबिर होणार आहे. आम्ही करतो एवढ्या आनंदाने. बरीच मंडळी येतात, आम्ही आला त्याचा परिणाम भोगावा लागतो. आणि म्हणून विद्यार्थी आहे, आता आपल्याला लहान पोरांना सोडता येणार नाही, आपण घेणार आहोत, पण त्याला सुद्धा हाच नियम, 1000 रुपये जमा करावे, 500 रुपये फी. कारण काहीतरी गुरुदक्षिणेशिवाय शिक्षण घ्यायचं नाही, किंमत कळत नाही. आपलं गाव एवढं शक्तिमान आहे की फुकट करू शकते, पण किंमत कळत नाही. यासाठी आपल्याला फी ठेवायची आहे. आणि 2-3 टप्प्यामध्ये आपलं शिबिर असणार आहे. लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या
बहिणी किंवा माया यांचं शिबिर पहिला टप्पा. दुसरा टप्पा बालसंस्कार, बालपोरं आहेतच, पण महत्त्वाचा टप्पा तरुण आपल्याला शिबिरामध्ये आणायचे आहेत किंवा लग्न झालेले सुद्धा टाळकरी बनवायचे आहेत. आता आपले समजा नेहमी आपल्या जवळ आहे, उदाहरणार्थ गिरीबुवा, पांडुभाऊ, हे जे मंडळी आहेत, आमचे रवी भाऊ, हे मंडळी तयार तसे जर पाहिलं, पण अधिक त्यांना त्यातला चांगल्या प्रकारचा ढोस प्राप्त करून हे सुद्धा आपल्याला टाळकरी बनवायचे आहेत. कारण लहान पोरं शिबिरामध्ये येतात. शिबिर झालं की मग उन्हाळ्यामध्ये बाप आम्हाला म्हणतात, महाराज आमचं पोरगं टाकतो. शिबिर झालं, त्यांना त्यांच्या बापाला जर म्हटलं का हो कीर्तन आहे गावात, टाळकरी नाहीत, पाठवा पोराला, अभ्यास आहे म्हणतात, अभ्यास. म्हणून ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. मी अभ्यास करू नका या मताचा नाही, पण आपलं पोरगं नेमकं अभ्यास किती करते, मोबाईल किती पाहते याची शहानिशा करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दुसरा टप्पा तरुण मंडळी झालं. माझं 2 मिनिटात थांबतो. दुसरा टप्पा तरुण मंडळींना आपल्याला प्रशिक्षण द्यायचं आहे, फक्त संप्रदायाचं नाही. मी तुम्हाला मनापासून सांगतो, फक्त टाळ वाजवले पाहिजे हे नाही द्यायचं आहे. आधी आपल्याला निर्व्यसनी आणि हिंदू धर्मावर प्रेम करणारे तरुण निर्माण करायचे. हे शिक्षण, ही तालीम आपल्याला द्यायची आहे. म्हणून या शिबिरामध्ये काहीतरी शिबिर आहे या नजरेनं पाहू नका. सर्वांनी खबरदारीनं याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. तन मन धनाने सहकार्य करायचं आहे. फार नियोजित पद्धतीने आपल्या गावाचा झेंडा आपल्याला लांबवर न्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये बालसंस्कार शिबिर होतात. खरं सांगतो, माऊलीच्या कृपेनं तुमचं जर साथ असेल तर असं संस्कार शिबिर अनोख्या पद्धतीनं आपण करू की आपल्या गावाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र आला पाहिजे. आपण करू शकतो आणि करून दाखवणार. आपण गावकरी मंडळी, मी एकटा नाही बरं, मी एकट्यानं म्हटलं तर अहंकार होईल. आपल्या दैगावा मिळून आपल्याला करून दाखवायचं आहे, म्हणजे आहे. 2026 पुढच्या वर्षीच्या रामनवमीला या ठिकाणी अनाउन्सिंग झालं पाहिजे की मागच्या शिबिरातून उत्पन्न काय निघालं हे आपल्याला यावर्षी कोण्याही परिस्थितीमध्ये काढायचं आहे. आणि अशा पद्धतीनं या शिबिराची जाहिरात, फक्त शिबिर करतो म्हटलं तर रात्री सहकार्य चालू झालं. त्या दिवशी भागवतामधून सूचना केली. लगेच आमचे शैलेश काका मिरगे यांचा फोन आला, महाराज पहिलं आपलं नाव लिहून टाका. आणि तिथून मला एक ऊब तयार झाली, हिंमत तयार झाली. आणि रात्री 16-17 पंक्ती तयार झाल्या. आणि त्या पंक्ती निमित्त जर कोण असेल, मी ओरिजिनल गोष्टीला कधीच धिक्कारत नाही. निमित्त जर कोण असेल तर आमचे रामेश्वर भाऊ रोठे ते आहेत या ठिकाणी, नाहीत मला माहिती नाही. त्यांनी सहज कळ काढली आणि म्हटलं आता नदी व्हायला लागली, घ्या घागरी भरून. वातावरण तयार झालं. मी माझं काम त्या ठिकाणी करून टाकलं. आणि आमचे बाबूराव भाऊ भोजने यांनी लगेच सांगलं, लिहा माझे 5,000 आणि रात्री पंक्ती देणं, सगळ्यांनी नावं दिले. तेवढे नावं वाचतो आणि थांबतो. आपण पंक्तीसाठी नियोजन असं केलं, ज्यांना पंगत द्यायची आहे त्यांना बाजार आणायची गरज नाही, किराणा आणायची गरज नाही. ते म्हणतील ते पंगत होणार नाही. त्यांना तिथं येऊन वाढायची करायची सुद्धा गरज नाही. फक्त त्यांनी परिवारासह संकल्पासाठी यायचं आहे. आणि हा वेगळ्या पद्धतीनं उपक्रम. सकाळचा नाश्ता 1500 रुपये, लाडक्या बहिणी 1500 रुपये. मला 1500 आकडा आला म्हणून लाडकी बहीण आठवली. लाडक्या बहिणी, मला असं वाटतं पूर्ण शिबिराचे नाश्ते लाडक्या बहिणीच घेतील नाही का? घेताना अरे होत म्हणा. मग पाहतो आता कोण देत नाही. म्हणून सकाळचा नाश्ता 1500 रुपये, दुपारचं गोड जेवण 5001 रुपये, संध्याकाळचं जेवण साधं जेवण 3100 रुपये, म्हणजे 3000. अशा पंक्ती आपण आयोजन केलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये बासमती तांदूळ, डालडा आपल्याला वापरायचं नाही, गावरान तूप, गावरान गहू चांगल्या पद्धतीनं आपण मागच्या शिबिरामध्ये जसं केलं होतं तसं करायचं आहे. ज्या माता भगिनींना सेवा द्यायची नावं रोठेताईकडे द्यायचे आहेत. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आणि म्हणून शैलेश भाऊ मिरगे
आता यांचे पैसे सांगत नाही मी तुम्हाला, जेवढे कमी पडतील तेवढे बसलेले आहेत ते देण्यासाठी. त्याचप्रमाणे रामेश्वर भाऊ रोठे 5,001 रुपये दुपारची पंगत, बाबूराव भाऊ भोजने 5,000 रुपये दुपारची पंगत, अशोक भाऊ जोशी 5,000 रुपये दुपारची पंगत, रामदासजी नतले 5,000 रुपये दुपारची पंगत, संतोष भाऊ इंचनकर 5,000 रुपये दुपारची पंगत प्लस बाहेरून बऱ्याच पंक्ती आणणे. त्याचप्रमाणे सुरेश भाऊ घुमरे 5,000 रुपयाची दुपारची पंगत आणि मार्गदर्शन करणे. त्याचप्रमाणे बाळूभाऊ काळदाते 6,000 रुपयाची पंगत, सुरेश भाऊ बोके 5,000 रुपयाची पंगत, गोपाळ भाऊ भारसाकडे संध्याकाळची 3,000 रुपयाची पंगत. बाकीचे असतील तर नावं आणा माझ्यापर्यंत. अशोक भाऊ आवगे दुपारची 3,000 रुपयाची संध्याकाळची पंगत, डॉक्टर इंगळे साहेब दुपारची 5,000 रुपयाची पंगत, डॉक्टर डोके साहेब दुपारची 5,000 रुपयाची पंगत, अधिक कमी पडेल त्या ठिकाणी हजर कंसात लिहिलाय बरं. पुरुषोत्तम भाऊ आवगे दुपारची 5,000 रुपयाची पंगत, संदीप भाऊ गावात्रे दुपारची 5,000 रुपयाची पंगत, गोकुळ भाऊ अहिरकर सकाळची नाश्त्याची पंगत. त्याचप्रमाणे सुनील भाऊ इंगळे 5,001 रुपये 5,000 रुपयाची पंगत त्यांच्याकडून आहे. इथं मेडिकलच्या पुढून आपल्या रोठेबाच्या दारी मंदिराच्या पुढे ज्या काही गाड्या आहेत त्या सर्वांनी गाड्या काढून घ्यायच्या आहेत, क्वार्टरकडे लावायच्या आहेत. त्या ठिकाणी पंगत बसणार आहे म्हणून ज्यांच्या गाड्या आहेत वाहनं आहेत त्यांनी त्या गाड्या काढ्या. आणि अधिक कोणाला जर अन्नदान देण्याची इच्छा असेल किंवा त्याचप्रमाणे आपले शिबिरामध्ये नावं देण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्यासोबत संपर्क करा. या ठिकाणी कार्यक्रम पूर्णविराम घेतो. भेटूया सज्जनांनो शिबिरामध्ये. मी आता तुम्हाला राहू केतू सारखा लागू आता झोळत नाही, म्हणून आपल्याला बदल घडून आणायचा आहे. एकदा सर्वांनी हात वर करून जय जयकार करा. कार्यक्रम संपला. जोराने आवाज करा, काही वादा नाही. उद्या पोट खाली आता भरायचं आहे आपल्याला दणकवून. आवाज आला पाहिजे. जोरशे बोले, हात वर करा. क्या बात है. श्री हात वरच राहू द्या. तुम्ही हात वर केले तर फायदा झाला. राहू द्या हात वर. श्री विश्वंभर भाऊ बापू देशमुख सोनज, मी त्यांचं नाव धरलेलंच होतं काही वादा. विश्वंभर भाऊ देशमुख सोनज यांची सुद्धा आपल्या शिबिरामध्ये दुपारची पंगत आहे 5,000 रुपये. एकदाने टाळ्या वाजवा. आता जय जयकार करा आणि लगेच पंक्ती होती. मंदिरामधल्या पंक्तीचं नियोजन एका बाजूनं माता भगिनी, या हॉलमध्ये माता भगिनी बाहेर आहेत पंक्ती, तर आतमध्ये पंक्ती नाही, बाहेर आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे प्रसाद घ्यावा. घरी नेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी प्रसाद घ्यावा आणि फक्त प्रसाद घेऊन घरी जाऊ नये. हात वर करा. सगळ्यांनी वाढायची सेवा सुद्धा द्यायची आहे. पूर्ण संध्याकाळच्या स्वच्छतेपर्यंत सेवा द्यायची आहे. हात वरच राहू द्या. एकदा जय जयकार करा. रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू गजानन महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, गौ माता की, भारत माता की. हर हर. ज्यांना